उद्धव ठाकरेंनी पालघरमधून भाजपवर सडकून टीका केली आहे। 10 वर्षात तुम्ही काय केलं असं म्हणत ते देशाचं नावही बदलतील अशी टीका करत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। आमची शिवसेना नकली आहे म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का असा खोचक टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। तर उद्धव ठाकरेंच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला। अशी एक निवडणूक करा, माझी तयारी आहे, इकडेच व्यासपीठ लावू, मोदीजी तुम्ही या, मी महाराष्ट्राचा माजी का होईना पण मुख्यमंत्री म्हणून येतो, मी 2.5 वर्षात काय केलं हे मी सांगतो, तुम्ही 10 वर्षात काय केलं हे तुम्ही सांगा। नुसतं आपली टीका करायची। 2.5 वर्षात आम्ही काय केलं हे आम्ही सांगतो, तुम्ही एका मंचावर या। आता 2.5 वर्षात हे महाराज घरीच बसले होते, फेसबुक लाईव्ह करायचं आणि कोमट पाणी प्या म्हणायचं, या व्यतिरिक्त या माणसांनी काहीच केलं नाही। नागपूर उपराजधानीचं शहर याच्यामध्ये देखील ते आले नाहीत, बाकी सोडून द्या, एखाद दुसऱ्या वेळा आले असतील, ते आता सांगून राहिले विकास आम्ही काय केला म्हणून। माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे, चला उद्धवजी, ओ मोदीजी, माझी आवश्यकता नाही, आमच्या नागपूरचा एखादा प्रवक्ता देखील तुमच्या समोर जर स्टेजवर उभा राहिला तर तुमच्याकडे सांगायला 10 कामं नाहीत, 10। मग तुम्हाला मोदी सरकार पाहिजे की भारत सरकार पाहिजे? पण ते तर जाहिरात करतात मोदी सरकार, ते त्यांना तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल। मग जो आपल्या देशाच्या सरकारला स्वतःचं नाव लावतो तो उद्या माझ्या देशाचं नाव बदललं तर काय करू शकाल तुम्ही? हा भारत माझा देश आहे, भारत माता माझी माता आहे। मोदीजी तुमचं नाव तुमच्या दाराच्या पाठीवर लावा, माझ्या देशाच्या पाठीवरती तुम्हाला लावता येणार नाही। ची गाडी जागेवरनं हलतच नाही, न हलणारी न डुलणारी अशा प्रकारची गाडी आज या ठिकाणी महाविकास आघाडीची तयार झाली आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही जी निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची, देशाला सरकार देण्याची, देशाचं भाग्य ठरवण्याची निवडणूक आहे। आपण तर डबल भाग्यशाली आहोत, एकीकडे मोदीजींसारखा नेता आहे आणि दुसरीकडे गडकरी साहेबांसारखा उमेदवार आहे। भले आम्ही आमची तुम्ही नकली सेना म्हणून जी चेष्टा टिंगल टवळी करताय, पण अमित शहाजी तुमच्या गाडीमध्ये अस्सल भाजपाचे लोक किती राहिलेत बघा, का सगळ्यात तुमच्या स्टेपने आतमध्ये बसलेले आहेत। म्हणून मी यांना भाड खाऊ म्हणतो, कारण त्यांच्या स्वतःचं कोणीच नाहीये, सगळे याला फोड त्याला फोड त्याला फोड। उद्धवजी, तुम्ही 2, 4, 5 पेले कोमट पाणी प्याल आणि त्या ठिकाणी आपल्या जागी बसाल। त्यामुळे विकासावर आमच्याशी चर्चा करू नका, तुम्ही आपले टोमणे मारत राहा। टोमणे मारून तुम्हाला मतं तर मिळणार नाही, पण किमान तुमच्या मनाचं समाधान होईल।